दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ वसमत शहरात आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार वसमत यांना निवेदन सादर करून आंदोलनाची अधिकृत माहिती दिली आहे। आयोजकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। हे धरणे आंदोलन वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सुरू असून विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्व सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। आंदोलनाला डॉक्टर सुनीता रवींद्र तेलगोटे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे नेतृत्व लाभत असून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा शांततापूर्ण मार्गाने सुरू राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। आता या आंदोलनाला प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळतो आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आपण इथे विद्यार्थ्यांच्या मोर्चासाठी जमलेलो आहोत। विद्यार्थ्यांवर जो अमानुष अत्याचार झाला, त्यांच्यासोबत जी वागणूक झाली, ती वागणुकीसाठी आपण इथे निषेध करत आहोत। त्यासाठी आपण धरणे आंदोलनासाठी विद्यार्थ्यांसोबत इथे बसलेलो आहोत। लोकशाहीमध्ये आपण मोर्चा काढू शकतो, धरणे आंदोलन बनू शकतो, बसू शकतो, पण अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे जर बसलेले होते तर त्यांच्यावर जो पोलिसांनी विद्यार्थ्यांवर जो लाठीमार केला, अमानुष त्यांच्यावर लाठीने हल्ला केले, त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलो। एवढ्या मोठ्या संख्येने जंतर मंतर येथे दिल्लीला जर मोर्चा काढून त्याच्यावर अमानुष अत्याचार जर झाले असतील तर आमच्यासारख्या जे विद्यार्थी आहेत छोट्या खेड्यातले, त्यांच्यावर काय परिस्थिती येणार आहे ती आपल्याला जाणीव व्हावी आणि सगळ्यांना माहिती व्हावं। तसं रील मध्ये, आपल्या व्हॉट्सअपला, मोबाईलला सगळ्यांना माहिती होते, सगळेजण बघतात, कोणी लाईक करते, कोणी लाईक करत नाही, कोणी कमेंट करते, पण घरी बसून ते करतात। माझं म्हणणं होतं की आपण इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जर आपण असं जर बसलो धरणे आंदोलनाला तर याचा वेगळा प्रतिसाद, याचा वेगळा संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत। आणि हा विद्यार्थ्यांपर्यंत जर माझ्या आता जर 3 वाजले असतील, बऱ्याच विद्यार्थी इथे येऊन गेले आणि त्यांनी त्यांचं मनोगत सुद्धा व्यक्त केलं आणि या विद्यार्थ्यांना जे आंदोलन करत आहेत त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे आणि या वसमत मधील जे विद्यार्थी आहेत जे आम्हाला भेटून चालले त्यांना सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे, आमचा त्यांना आहे। आणि असाच हा मोर्चा जर आमचं आंदोलन जर चांगलं चाललं, उद्यापर्यंत जर आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला तर साखळी आंदोलन आम्ही उद्या कंटिन्यू करणार।